अरे एक नंबर. दिवाळीला म्हटलं हाच गेम करायला लागेल आपल्याला. हा, आंब्याच्या डकायचा बस, त्याच्याच वावरात नाही रग्गा देऊन देऊ चांगला. अरे तू माझ्यासोबत राह, पाय तुला कसा मालामाल करतो आणि कोणत्या गोष्टीची कमी नाही पडू देत. अरे त्यासोबत आहे ना, कसा गोष्ट करतो, बिझनेस पार्टनर आहे ना आपण. कायच्या गोष्ट आहे बा, आम्हाला सांगा काय झालं तर. बम खुश दिसू राहिले दोघे जण. पैसे बम दिसू राहिले जवळ. पाहिजे मोहनदा बरोबर गोड बोलू बोलू म्हटलं आपल्यापासून उकलून घेते. कोणतं काम केलं आपण, कुठून आले एवढे पैसे, तर हा सांगू नको त्याला सांगू नको. त्याला सांगितलं झालं मग आपलं दुकानदारी बनून जाईल पुरी. ते तर माहित आहे, मी काय सांगतो त्याला, मी सांगून देणार वरलीचा आकडा भेटला म्हणून. हा बस बस तेच सांगतो. इकडे बोल ना आमच्यासोबत. दोघे जण बोलू राहिले, आम्ही दोघे आहे ना. काय झालं आम्हाला सांगा बा, काय केलं एवढे पैसे आणले, काय केलं तुम्ही एवढं. एवढे पैसे म्हणजे कामाला गेलतो बा, आणि एक वरलीचा आकडा लावला होता चेत्यानं काल, तो भेटला बा 100 रुपयाचा पत्ता भेटला आम्हाला. हा झाला आमचा मालामाल का. आणले बा कपडे 2. कहून तुला काय वाटलं होतं मोहनदा, तुला काय वाटलं होतं तू सांग बाबा. त्या मनात मला आमच्या विषयी अलगच विचार दिसू राहिले. कधी तर आमच्या विषयी चांगलं स्वतः रे बाबा, कधी तर स्वतः म्हटलं नवरात्र आहे ना 9 दिवस. हा कमीत कमी माणसाला नाही तर देवीले तर भ्या, देवीले भ्या ना. अरे काय फक्त एवढं विचारलं बा, का कोणत्या कामाला गेले एवढे मोठे पैसे आणले म्हणून विचारलं बा. आणि आता कपडे किपडे दिसू राहिले तुमच्या हाती झोरे म्हणून विचारलं, नाही मी काय विचारतो, मला काय घेणं ना. ठीक आहे आता इथून लवकर आपल्याला काय बोला लागन. तात्या कधी हमला करू शकते इथं, मला वाटवायला बा का त्याला माहित झालं म्हणून आपल्याविषयी. वाटून तर मला राहिलं, त्याला जर माहित झालं ना लय मारते तो आपल्याला. मला तर वाटवायला नामदेवराव येईना काहीतरी मोठा गेम केला कोणासोबत तरी. असे थोडी एवढे मोठे पैसे आले याच्यापाशी. हा विचारच पडला ना, काहीतरी येईना कोणाला तरी मांजा दिला चांगला. मला तर वाटवायला का तात्याला टाकलं येणं गड्ड्यात कुठेतरी. हा मला 100% अशीच गॅरंटी वाटवायली. तात्या युराला राजू. अरे बापा, तात्या दिलीप भाऊ हा सल्ल्या तिघ जण भले गडबडी युराली इथं. अबे सोन्या, तात्या युराला का इथंच भला गडबडीत दिसू राहिला तो खवलून. अबे हवेले का माहित झाला वाटते आपला पिक्चर काय झाला तर. बरं येऊ दे ना, पाहून घेऊ ना, सांभाळून घेऊ ना. अशा तर किती मॅटर हँडल केले, हे कोणतं मोठं मॅटर आहे. येऊ दे. अरे 3-4 वाजता कुठे होते तुम्ही. कुठं म्हणजे वरलीचा आकडा आला होता बा, वरलीचा आकडा आणायला गेलतो. कहून काय म्हणून राहिले तुम्ही कोण आम्हाला विचारणार आहे. कालपर्यंत तुमच्यापाशी कपडे आणायला पैसे नव्हते. हा आता 2-2 कपडे दिसू राहिले मला तुमच्याशी. एवढे पैसे दिसू राहिले, कुठून आले म्हटलं एवढे पैसे आले कुठून म्हणजे सांगितलंच आहे तुम्हाला आता का वरलीचा आकडा लावला होता 100 रुपयाचा पत्ता फसला आमचा, तर आलं बा पैसे. हेच तर सांगू राहिलो तुम्हाला. उकडे ऐकू राहिले तुम्ही. कहून काय झालं दिलीप भाऊ, काय झालं सांगा सही आम्हाला. अरे सांगतो ना, थांब ना, आता थोडा वेळ तर थांबा. येईन काय कांड केलं सांगतो तुम्हाला. मी म्हटलं नव्हतं नामदेवराव काहीतरी कांड आहे म्हणून दोघांना केलं. असे थोडी पैसे आले याच्यापाशी. काही वरली आकडा नाही भेटला, पत्ता नाही भेटले यायले. काहीतरी तात्याच्या याच्यात काहीतरी झाला गेला ते ना. मी आता तुला पहिलेच म्हटलं होतं का तात्याले मांजा दिल्याशिवाय यायले चैन पडत नाही. चौकात काय ऐकलं मग तुम्ही कोण आहे आम्हाला विचारणार आहे. तुम्ही कोण म्हटलं आम्हाला विचारणार आहे. चौकात काय ऐकलं, इकडे काय ऐकलं, तिकडे काय ऐकलं, काय ऐकू आम्ही चौकात. बापरे, उलटा चोर कोतवाल कुठाटे, तर लय मोठी गोष्ट झाली. हा अबे मला सांगू राहिले काय, आता सांगू का सगळे समोर तुम्ही काय कांड केलं तर. अरे सांगा ना, आता काय भेव आहे का पडलं, सांगा कोणतं कांड केलं आम्ही. आणि आम्हाला काय म्हणता तुम्ही घडी आम्ही कोणतं कांड केलं म्हटलं. सांगा ना, बोला ना, भेटा कायले, बोला सगळ्या समोर बोला. सगळ्यालाच माहित आहे ना, सगळ्याच माहित आहे, बोला. दिलीप भाऊ, नामदेवराव, हा सल्ल्या, मोन्या, अबे यायनं काय केलं मा वावरातले म्हटलं. चल कल्टी वय पटकन, मार्काच्या पहिले कल्टी वय. यायनं मा वावरातले झेंडूचे फुलं, हा अष्टराचे फुलं आणि सोनं हे पुरं चोरतार केलं. चोरलंय कसं, जे मी जमा करून ठेवलं होतं ना सकाळी फुलं 5 वाजता तोडीन म्हटलं. हे म्हटलं सगळ्याच्या सगळं त्यानं गायब करून टाकलं आणि चौकात इकून बी टाकलं म्हटलं सस्त्या भावात. मी मा घरच्यासाठी बी मला फुलं नाही राहिले म्हटलं. यानं पुरे इकवाक केले. आज एवढा मारतो मी यायले, आज मा मनात कोणी आलं नाही पाहिजे पहिले सांगू राहिलो. आता जो म्हणत नाही तर त्याला झोडपीन मी. अरे हा पण मारता कोणाले, ते तर दोघं पहिले बी. म्हणजे 100% यायनं चोरले फुलं, यायनं चोरले. बरं थांबा ना, जासान कुठं. हा रहेंगे गाव में तर आएंगे डाव में. ठीक आहे ना. अरे तात्या मी काय म्हणलो, उद्या दसरा आहे म्हटलं. हा दसरा आहे ना उद्या. मग म्हटलं उद्या सकाळीच मग आपण नागपूरला निघून जाऊ दीक्षाभूमीवर. जय भीम बोलो, नागपूर चलो. अरे ठीक आहे ना, काही हरकत नाही. ठीक आहे, उद्या सकाळी तिकडे जाऊ. हा 2-2:30 वाजता तिकून चालले येऊ, नाही तर 3 वाजता रेल्वे भल्या उशिरा राहते पाहू, बसनं चालले येऊ. आणि रात्री इकडे दसरा करून टाकू मग. हा सकाळी तिकडे दसरा देऊन देऊ आणि रात्री इकडे चला मग. आणि त्याला घेतो रे, दोघाले घेतो. हा सोन्याला त्याला घेतो. ते तर मेन कार्यकर्ता आहे, ते तर पाहिजे आपल्या टीम मध्ये. पुरे जण जाऊ म्हटलं सकाळी तयार राहा. सकाळी 6 वाजता नाही 5:30 वाजता निघून जाऊ आपण. चला मग तयारी करा उद्याची. तिकून आल्यावर मग आपल्या इकडली तयारी करून घेऊ. हे नका समजू का तुम्ही वाचले मग हातातून. हा बदला तर जरूर काढीन मी, विचार करता करण अर्जुन तुम्ही 2 जण. या ना मग आता. हा या ना आता, घेऊन जाऊ द्या ना 2-2 हात, पाहून घेऊ ना कोण कोणावर भारी पडते तर. कहून काय झालं मोने, काय झालं आता, कोणतं मॅटर केलं दोघांना तात्यासोबत. अरे भावा शाहरुख आहे, पुरे फुलं चिकून टाकली म्हटलं तात्याचे. भयानक काम केलं यानं. मला असं उडाला राजा सांगता पुरे फुलाचं कांड करून टाकलं त्यानं वावरात जाऊन. हो काय, अरे लय खतरनाक आहे ना बा ते 2 जण लय खतरनाक आहे म्हटलं. आता नागपूरला चाललो म्हणून वाचले तुम्ही, पण नंतर कधी अडचट्यात भेटल्यावर सांगतो तुम्हाला. थांबा, भेटू ना. इथंच आहे तुम्ही, इथंच आहे मी इथंच आहे. आम्हाला बी जुना हिशोब जरा चुकता करायचा आहे तुमच्यापासून. चला रे पटकन, चल ना, भाद्रेपणा कमी करणार. हा चला रेल्वे स्टेशनवर, चला पटकन चला. अरे तसं नसते नाव काका, ते तुम्हाला काहून नाही समजू राहिलं. अरे तसंच असते ना रे बुवा, ते तसंच असते ना. अरे चलता का रे बा तुषार, चलता का रेल्वे स्टेशन पर्यंत आपले. चला साईडला हाडा बरं काका, धंद्याच्या टायमाला मजाक पाहिजे नाही पाहिजे. तर हाडा, नंतर भेटू आपण. बोला कुठे चालले म्हटलं. रेल्वे स्टेशन पर्यंत. किती सांग पटकन. 8 जण आहे आम्ही. चालले कुठं, दीक्षाभूमीवर चालले वाटते नागपूरले. कसं आहे लवकर रेल्वे आता 5-10 मिनिटात, म्हणून बोलो पटकन. चल जरा तिकीट आहे काढणार ना 8 जणांच्या. सांग पटकन काय किती घेशील तर. बसा तुम्ही 100 रुपये देऊन देता. चला बसा पटापट. चला बसा रे सगळे जण, बसा पटकन. अरे पण तात्या एवढे जण बसते तरी काय याच्यात नाही, काही बी आपलं. अरे चल ना रे बा, चल ना, 10 मिनिटाची गोष्ट. चल ना
काय तुला काय नागपूरला निवडा लोक ऑटोत बसून चल पटकन बस. अरे बसा पटकन बसा. कर रे भावा तुषार गाडी चालू कर. तुम्ही दोघे चालले गाडी चालू कर पटकन. दरवर्षी जात असता का मग तुम्ही सगळे सगळे? दरवर्षी असते आमचा वाला. हा दसऱ्याच्या दिवशी सकाळी पहिले तिकडे जातो, मग तिकडून येतो आम्ही 3 वाजता, मग आपल्या घरचा दसरा. हो का, चांगला आहे ना बा. पुढच्या वर्षीपासून मला या लागेल तुमच्यासोबत. अरे चल ना याच वर्षीपासून, पुढच्या वर्षीपासून कायले चल याच वर्षीपासून. नाही ह्या वर्षी जा तुम्ही, पुढच्या वर्षीपासून येतो लागेल तर. चलत जाणं बम मजा येते नागपूरले. काय लोड नाही म्हटलं, खाप्याचं काही टेन्शन नाही. बम राहते तिथं खाव्याले. मजा तर बंब राहत असेल रे. अरे माहोल काय विचारतो, पुरा नागपूर जमा राहते तिथं. सगळेच येते नागपुरातले, बाहेर गावातली येते. अरे आता 3 ट्रिपा मारून आलो मी. सगळे नागपूरला चालले ना, राहुल नगरातले. मग किती गर्दी राहते तिथं. काय जाते बसता निवराला काही नाही. तुम्ही मांडीवर येऊन बसले काय होईये? थोडासा मोठा ऑटो घ्यायला पाहिजे होता ना. काय टाटा एस न चालत होता काय? टाटा एस न चालत होता काय? काही राजा 5-10 मिनिटाचा काम बस. आणि चला उतरा रे, उतरा ना पटापट. उतरा हो तात्या, नाही तर जीन ढकलून. बापरे पडलो रे. ओ नामदेवराव असं ढकला लागते काय आडवं तिडवं? अरे उठा ना बाबा, मांगावरच पडले काय? मला किती लागलं राजू. उठा, चिंटे हात देऊन उचल तातेले. पकड माझा हात, पकड मोहनदा. काय म्हटलं हे? काय म्हटलं नामदेवराव? हे काय पद्धत होता तुमची? हा ढकलून दिला आम्हाला सगळ्याच्या सगळ्याले. काय होईये? अरे काय एवढी मोठी शीट सोडून का मांडीवर येऊन बसत होतं का? मग पुरी मांडी अकडली माली आली. अरे तर मग डोक्या गिक्षा लागलं असतं तर मग कोणा भाग पडत होतं? हा अरे सरकारने सांगा लागत होतं ना, उठून जात होतो आम्ही. काय होईये ढकलून दिलं नाही का मग तुम्ही? काय झालं रे बा तिथं? हा दोघे पडले ना, काहीतरी झाले का तिथं? चल बरं येऊ आपण तिथून. कायले झालं तिथं? अधिक म्हटलं पैसे द्यायला का ऑटोचे आपल्याला? राहू दे, जाऊ नको तिथं. गुपचाप दुरूनच पाय, मग माहितच पडते आपल्या रेल्वेतनी काय झालं काय नाही. चुपचाप इथंच राह ना. त्याच्यासाठी मी तुला इकडे आणलं पटकन. चला द्या बरं पैसे द्या मला. अधिक ट्रिप मारणार दुसरी द्या. ते दोघं कुठे गेले सोन्यांचे? ते त्याला माग 10 रुपये माग त्याला पटकन. ते तर त्या तिकडे तिकीट घरापाशी उभे आहे. पहिलेच चॅप्टर आहे ते. त्याला माहिती आता पैसे द्या लागते म्हणून ऑटोचे. पहिलेच तिकडे चालले गेले. अरे यार इकडे सोन्यांचे त्या दोघं जण इकडे आहे म्हटलं. पैसे द्या ऑटोचे. पैशासाठी बोलावर राहिले ते. हा पटकन विचार तिकीट घरवाल्याले. हा नागपूरची रेल्वे कोणत्या प्लॅटफॉर्म नंबरवर येणार आहे, आणि पटकन प्लॅटफॉर्म नंबरवर उभं राहू आपण. चल, नाही तर आपल्याला तिकीट काढा लागेल आणि ऑटोचे पैसे द्या लागेल तिकीटचे. चल दोन्ही पैसे वाचू तुम्ही त्याले. चल पटकन. हा चल पटकन चल वेळ नको घालू, नाही तर हे आपल्याला पैसे मागन. चल पटकन. पैशाच्या नावानं तात्या दोघे गायब झाले पा. अरे मला देऊन द्या, मला जाऊ द्या ना. मला काय वेळ वाया घरवाले. अरे तात्या तुम्ही सगळ्याचे देऊन द्या, मग देऊन देतो आम्ही तुम्हाला. अरे बस लय चॅप्टर आहे तुम्ही. असेच म्हणता देत नाही पैसे, काही नाही. हे घे बाबा, हे घे. आता तिकीटले आपापले पैसे देणार बा. ठीक आहे तिकीटचा काही विषय नाही. तिकीट काढतो आम्ही. ठीक आहे. काय होय तुमच्या दोघांनी म्हणून म्हटलं इकडे बा मांग. बोला काय म्हणता? कसं काय म्हणते बा तब्येत पाणी? हे बा तुम्हाला पहिले सांगू राहिलो, ऑटोवाल्याचे पैसे तर दिले म्या, पण म्या रेल्वेच्या तिकीटा तुमच्या काढल्या नाही. तुमच्या जोखीमदारीवर आहे. आम्हाला सांगू नका रे बा. हा आपापल्या काढल्या. अरे नवीनच आपत आली आहे. आता कसं करतं? इकडे 2 मिनिटं इकडे. एक काम करायचं, टीसी जर आला तर सांगून द्यायचं काय तात्यानं हिसकली म्हणा आमची तिकीट. बस लहान पाहून आमची म्हणा तिकीट हिसकली आहे ना, मारमदाळ करून सारखं सांगून द्यायचं असं. मग तसंच करावं लागेल. आता काय करतं? बरं जाऊ द्या, नाही काढली ना, पाहून घे पुढच्या पुढं. चल ठीक आहे. इथं कोणी उराला, कोणाची वाट पाहू म्हटलं आपण. अरे गाडी उराल ना, गाडीची वाट नाही पाहत काय? अरे गाडी तिकडे लागल्या म्हटलं, लोक चढू राहिले. मला वाटलं तुम्ही कोणाची वाटच पाहू राहिले का. चला तिकडे. अरे जा माय बिन, चला तिकडे. बाप्पाले का गर्दी का काय होय? गर्दी का काय म्हटलं? अरे पटापट चला, इथं टाइमपास नका करू. चला पटापट. भल्लीच गचागत भरली आहे गाडीतून. हा गाडीचं समजूनच नाही राहिलं. आज नागपूरला चालले सगळे जण दीक्षाभूमीवर. चला तिकडूनच चला. ऑटो भेटते तिकडून. डायरेक्ट दीक्षाभूमीचा ऑटो आहे. अरे जय भीम हो दादा. अरे जय भीम. कुठे जाताय बाबा? दीक्षाभूमीवर चालले वाटते. हा दीक्षाभूमीवर दादा. किती पैसे घ्यायचा? 8 जण आहे आम्ही. तुम्हाला तुमच्या सहखुशीनं जितके द्यायचे तितके द्या. चला बसा पटापट. चला बसा रे पटापट. तात्या आता आपण दोघं समोर बसू. हा येईल माग बद्दल सगळ्याले. हा चला बसले सगळे. करू ना गाडी चालू. का भाऊ तुम्ही गेले म्हटलं दीक्षाभूमीवर? बापा सकाळीच गेलो. मानवंदना दिन चाललं आलो म्हटलं आम्ही सगळे जण. हा लय मोठा परिवार आहे ना आमचा. आणि आलो बा इकडे. कशा हे नवाळे लोक येते ना, तर कसं आहे त्याला माहित नाही राहत. तर मग आपला ऑटो राहिला ते पाहून घेते. अरे बा आता आपल्याच माणसाचा ऑटो आहे, त्याला कोणी भांडवत नाही. तर मग नवीन माणसाला भांडवते नाही. तर मग सारखं मी डायरेक्ट दीक्षाभूमीवर घेऊन जात असतो त्याला कमी पैशात. हा जे देते ते देते, नाही देत कोणी तर मी काही म्हणत नाही. या दिवशी आपली कशी सेवा कशी अर्ध्या पैशाचीच राहते. चला चांगला आहे. आनंद आहे. चांगली सेवा करू राहिले तुम्ही. चांगली गोष्ट आहे. आपला ऑटो कसा आहे 14 एप्रिलले आणि आपलं हे दसऱ्याले बस अर्ध्या किमतीतच राहते आपला ऑटो. आणि एकदम गरजू असले त्याला तर फुकटातच राहते. अरे देव करो तुम्हाला त्याच्या तिप्पट न भेटो. चला उतरा रे, आली आपली दीक्षाभूमी आली. उतरा. दे रे मोने पैसे दे त्याले. हा हे घ्या भाऊ पैसे घ्या. इथं येऊन तर तात्या मला एकच गाणं आठवलं. भीम काय लगते जिगर आधे इधर आधे उधर. अंदर म्हणतो ना तुला किती गाणे म्हणायचे आहेत. अंदर म्हणतो बाबासाहेबाचे गाणे. चला अंदर चला. आज तात्या लयच गर्दी दिसू राहिली ना, लयच माल कामट राहिला ना. हा सगळे लोकांचे द्या आहे ना. अरे नागपूरचे तर पुरे जण येते आणि बाहेर इकडले किती येते. आता आपणच पाहिजे किती दूरून आलो. लय जण येते. अरे ह्या दिवशी कसं आहे, बाबासाहेबांना दीक्षा घेतली होती ना दसऱ्या दिवशी, म्हणून लय जण येते. चल ना अंदर काही तर गोष्टी करसान. चला अंदर मानवंदना द्या लागते. चल ना पटकन या. काय होतं ते इथे घेतली होती दीक्षा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ना? हा इथं घेतली होती दीक्षा. पाहून घ्या रे. हे होय ते स्थान. हे होय ते पवित्र स्थान. लय सुंदर जागा आहे हो इथं तात्या. आपण दरवर्षी येत जाऊ आता इथं. वा काहून नाही. 14 एप्रिलला तर बापा गर्दी. अरे बापा मायले लेकरू भर राहते इथं. एवढं काम राहते भयानक गर्दी राहते बापा. काही विचारू नका. चला सगळेजण एकसाथ मानवंदना द्या आणि चला आपण निघून जाऊ. मग आपल्याला वेळ होते. मग चला सगळेजण सोनं ठेवा तिथं मानवंदना करा. बोला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा.
विजय असो विजय असो. बोला विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो विजय असो. काहून काका एकदम उदास झाले तुम्ही? अरे असे मानो लय कमी येते रे पृथ्वीवर, लय कमी येते. लय उपकार आहे त्याचे, लय उपकार आहे सगळ्या जनावर आहे. चला तात्या एक बाहेर फोटो काढून घेऊ आपण आणि निघून जाऊ आपण. हा चला चला. अरे भाऊ एक आमचा फोटो काढून द्या हो. बरं काढून देतो. द्या मोबाईल द्या. बस जबरदस्त एक नंबर निघाला.